नमस्कार. खोपोलीच्या जनतेमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे, की ह्या बरेच 9 वर्षानंतर हे इलेक्शन लागत आहे, की तसं बघायला तर 4 वर्ष, 3 वर्ष प्रशासकीय राज्य होतं आणि त्यानंतर इलेक्शन लागलेले आहे. तर त्या हिशोबाने खोपोलीच्या जनतेमध्ये ज्या हिशोबाने आमदार साहेबांनी डेव्हलपमेंटचा अजेंडा समोर ठेवला 3-4 वर्षामध्ये जी काही कामं केली, जो काही निधी दिला एकनाथजी शिंदे साहेबांच्या यांच्या माध्यमातून, त्याचा प्रचंड आम्हाला फायदा होत आहे सर्वांना. आमचे जेवढे उमेदवार आहेत सर्व वॉर्डामध्ये त्यांना ॲप्रिशिएशन होत आहे, की बाबा शिवसेनेचे उमेदवार आणि बीजेपीचे असल्यामुळे आणि वरती सरकार सुद्धा त्याचंच एकाच विचाराचं असल्यामुळे लोक विकासाच्या अजेंड्याच्या मागे असणार आहात. 100% विजयाची खात्री आहे. खोपोलीकरांचा सर्वांचा पाठिंबा मला आहे आणि एकंदर जे काही विकास कामं केंद्र सरकारकडून, महाराष्ट्र शासनाकडून ज्या ज्या योजना आम्हाला राबवायच्या आहेत त्या आम्ही प्रभावीपणे आतापर्यंत राबवलेल्या आहेत. खोपोलीमध्ये जे काही हॉस्पिटल असेल, नवीन आता नाट्यगृहाचं सुशोभीकरण झालेलं आहे, नवीन लाईट्स, नवीन रस्त्याचं सुद्धा 120 कोटीचं रुपयाचं सँक्शन झालेले आहेत. कॉन्क्रिटीकरण, सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्ता आणि नवीन जी काय आमची भुयारी गटर योजना आहे तिला सुद्धा एक चांगल्या प्रकारचं अजून दर्जेदार प्रकारचं काम करण्याचं आम्ही ठरवलं असल्यामुळे खोपोलीच्या जनतेचा आम्हाला पूर्णपणे पाठिंबा असणार आहे. आम्ही जनतेच्या आमच्या याच्यामध्ये सर्वात मुद्दा आहे हॉस्पिटलच्या मुद्द्यामध्ये आम्ही त्याचं चांगल्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर आता तयार झालेलंच आहे. तर त्यामध्ये चांगल्या प्रकारचे इक्विपमेंट्स आणि चांगल्या प्रकारचे तज्ज्ञ डॉक्टर आणण्यासाठी आम्ही उपजिल्हा रुग्णालयाची मागणी करणार आहोत. आमचे दोन्ही भाजी मार्केट आहेत, शिरफाटाचे असतील, त्यानंतर आमच्या खोपोलीतला असेल, तिथलं सुद्धा चांगल्या प्रकारचं एक लोकांना सेवा मिळावी त्या हिशोबाने एक साफ-सुथरं, स्वच्छ असं भाजी मार्केट आम्ही त्यांना देण्याचं योजलेलं आहे. येणारी आमची पाणी पुरवठा आहे त्यामध्ये अजून जी काही शहरीकरण वाढत आहे त्या माध्यमातून सुद्धा नवीन पाणी पुरवठा योजना आम्ही करण्याचं ठरवलेलं आहे. येणाऱ्या ज्या काय आमच्या परिवहनच्या ज्या काय त्रुटी असतील वाशीवरून NMTच्या संदर्भात त्याच्या आम्ही पूर्णपणे चांगली सेवा देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. तरुणच्या ह्याच्यासाठी आम्ही पूर्णपणे 3 ह्याच्यामध्ये काम करणार आहोत, की पहिल्यांदा त्यांना एक चांगल्या प्रकारचं खेळाचं मैदान असणं गरजेचं आहे. त्यानंतर त्यांना एक चांगलं लोककेंद्र किंवा एखादं चांगलं प्लॅटफॉर्म की जेणेकरून एक चांगल्या प्रकारचं कला केंद्र त्यांना प्लॅटफॉर्म उभं करता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे आमची तर ITIचा जो काही ट्रेड कमी आहेत आणि इमारत खूप अजीर्ण अवस्थेत आहेत. तर त्या संदर्भात आम्ही शासनाशी पाठपुरावा करून चांगली जागा देऊन त्यांना एक चांगल्या प्रकारची ट्रेड वाढतील ह्या हिशोबाने नवीन बिल्डिंग करण्याचं ठरवलेलं आहे. इलेक्शन आली म्हणजे आव्हान आलं, संघर्ष आलं, सर्वच गोष्टी आल्या. परंतु ज्या पद्धतीने आमदार साहेबांच्या माध्यमातून डेव्हलपमेंट झालेली आहे आणि दोन्ही डबल इंजिनचं सरकार असल्यामुळे खोपोलीकरांचा ठाम विश्वास झालेला आहे, की शिवसेना, बीजेपी, महायुतीच्या जे काही उमेदवार उभे आहेत त्यांच्या पाठीमागं पूर्णपणे जनता ठामपणे उभी राहणार आहे. त्यामुळे मला एकदम जो काही विजय दिसतोय तो आमचा सुकर होणार आहे.